नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण कारले या पिकाच्या लागवडीपासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंतची माहिती बघणार आहोत. मुळातच कारले हे वेलवर्गीय पीक आहे. लागवड केल्यानंतर 40 दिवसामध्ये आपलं प्लॉट कटिंग किंवा हार्वेस्टिंगला तयार होत असतं आणि साधारण पुढे 2.5-3 महिन्यापर्यंत ते कंटिन्युटी आपण जसा प्लॉट मेंटेन ठेवेल तसं ते चालू असतं. पण कारली पिकाची लागवड करताना जमीन आणि हवामानाची निवड देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शक्यतो जमीन हलकी, मध्यम किंवा चांगल्या प्रतीची आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. हवामानामध्ये पाहायला गेलं तर मुळातच कारलं हे पीक उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या पद्धतीने वाढ घेत असतं आणि उत्पादन देखील भेटत असतं. त्याचबरोबर वाणाची निवड करताना आपण ही जी लागवड केली ते आपण कृषाण या व्हरायटीची लागवड केली आहे किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपनींच्या व्हरायटी सुद्धा आपल्याला मार्केट्समध्ये उपलब्ध असतात. आपली रोशान जी आहे ती BSF कंपनीची व्हरायटी आहे किंवा चिवा ही कंपनीची ही चिवा सुद्धा ही व्हरायटी खूप चांगल्या पद्धतीने आहे. शक्यतो आपल्या भागातील वातावरण, जमीन आणि मार्केटचा अंदाज घेऊन व्हरायटीची निवड करावी. त्याचबरोबर कारली पिकाची लागवड करताना कारली पिकावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यामधली महत्त्वाची पहिली कीड आहे मावा या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. मावा ही रस शोषक कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव मोस्टली झाडाच्या कवळ्या पानावरती, शेंड्यावरती किंवा फुलावरती अटॅक होत असतो. आणि ती कीड काय करते, मुळातच त्या पानामधला ज्यूस वगैरे काय करत असते, शोषून घेत असते. आणि कालांतराने जास्त प्रमाणात ज्यूस शोषल्यानंतर त्या किडीच्या अंगामधून चिकट द्रव स्रवत असून त्याच्यावरती काळ्या बुरशीची ग्रोथ होत असते. तर ह्या किडीचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमिथॉक्झम कंटेंट असणारं कुठल्याही कंपनीचं औषध आपण त्याच्यावरती लेबल क्लेम असलेलं औषध वापरू शकतो. त्याचबरोबर दुसरी कीड आहे फळमाशी. फळमाशीचा प्रादुर्भाव मोस्टली झाडाच्या फळावरती अटॅक करत असते, डंक मारत असते फळाला आणि त्या फळाची व्हॅल्यू मार्केटमध्ये डाऊन होत असते. तर हिचं नियंत्रण करायचं असेल तर मार्केटमध्ये आपण वेगवेगळे ट्रॅप लावू शकतो. त्याच्यामध्ये फ्रूट ट्रॅप, मिथाइलोजिनल नावाची टॅबलेट त्याच्यामध्ये टाकून स्मेलला अट्रॅक्ट होऊन या फळमाशीचं आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर रोगामध्ये पाहायला गेलं तर पहिला जो आहे तो भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाडाच्या पानावरती पांढऱ्या कलरच्या बुरशीची आपल्याला ग्रोथ दिसून येत असते किंवा पावडरची ग्रोथ दिसून येत असते. याचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे वेटेबल सल्फर किंवा हेक्झाकोनाझोल हे कंटेंट असणारे कुठल्याही लेबल क्लेम कंपनीचं औषध आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर करपा रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. शक्यतो झाडाच्या पानावरती कडेला आपल्याला पाने करपलेली सारखी दिसून येत असतात. आणि याचं नियंत्रण करायचं असेल तर मॅन्कोझेब किंवा कार्बॅन्डिझम याच्यापैकी बुरशीनाशक वापरायचं आणि चांगल्या पद्धतीने आपण ह्या 2 रोगावरती नियंत्रण आणू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते परागीभवन. कारले या पिकामध्ये सुद्धा परागीभवन गरजेचं असतं आणि मधमाशीचा वावर आपल्या प्लॉटवरती जास्त असेल तर परागीभवन चांगल्या पद्धतीने होऊन आपलं जे भविष्यामध्ये उत्पादन घेणार आहे ते चांगल्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात आपल्याला अवरेज उत्पादन भेटणार आहे. तर एकंदरीत उत्पादन सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भेटत असतं. 40 दिवसानंतर आपला प्लॉट कटिंगला तयार होत असतो आणि साधारण 2.5-3 महिने आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने चालू असतो. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.